इचलकरंजी शहर परिसरात गुरुवारी रात्री अचानक वादळ वारा आणि विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाला सुरुवात झाली। त्यामुळे शहरातील अनेक भागातील मोठी झाडं उन्मळून पडली, तसंच झाडांच्या फांद्या तुटून विद्युत वाहिन्यांवर पडल्या। त्यामुळे गुरुवारी रात्री 9:30 वाजल्यापासून शहरातील बहुतांश भागातील विद्युत पुरवठा खंडित झाला होता। शुक्रवारी दुपारी 3 वाजता विद्युत पुरवठा पूर्ववत झाल्यानं उन्हानं हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला। इचलकरंजी शहर परिसरात गुरुवारी रात्री 9 नंतर अचानक ढगांचा गडगडाट, विजांचा कडकडाट सुरू झाला। बघता बघता वादळी वारा सुरू झाल्यानं कामावरून घरी निघालेल्या नागरिकांची तारांबळ उडाली होती। काँग्रेस कमिटी समोरील मोठं पिंपळाच्या झाडासह गावभागातील अनुबाई कन्या शाळा, मुजावर पट्टी, सिकंदर दर्गा मागील बाजू, तांबेमाळ यासह अनेक ठिकाणची मोठी झाडं उन्मळून पडली आणि अनेक झाडांच्या फांद्या तुटून विद्युत वाहिन्यांवर पडल्या। तर स्टेशन मार्गावर निमजगा मळा परिसरातील विद्युत ट्रान्सफॉर्मर वाकला होता। त्यामुळे रात्री 9:30 वाजल्यापासून शहरातील बहुतांश भागातील विद्युत पुरवठा खंडित झाला होता। उन्हामुळे अंगाची लाही होत असताना विद्युत पुरवठा खंडित झाल्यानं फॅन, कूलर, वातानुकूलित यंत्रणा ठप्प झाल्यानं अनेकांना रात्र जागून काढावी लागली। चार्जिंग न झाल्यानं अनेकांचे मोबाईल बंद होते। त्यामुळे विद्युत पुरवठा कधी पूर्ववत सुरू होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं। वीज मंडळाकडून झाडाच्या फांद्या बाजूला करून विद्युत पुरवठा पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न सुरू होते। अखेर शुक्रवारी दुपारी 3 वाजता वीज पुरवठा सुरळीत सुरू झाल्यानं नागरिकांना दिलासा मिळाला।